नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे ईश्वरी हॉटेलमधून घरी जायला निघालेली असते. फक्त तिला एका गोष्टीची चिंता लागून राहिलेली असते, की घरी गेल्यानंतर सगळं काही व्यवस्थित बघायला मिळू दे. हे गणूदेवा, माझ्या बहिणीचं, नमूताईचं लग्न फक्त मोडायला नको. माझ्या चुकीची शिक्षा माझ्या घरच्या लोकांना मिळायला नको, अशी तिची इच्छा असते. तेव्हा ईश्वरीला आठवत असतं, कशा पद्धतीने हॉटेलमध्ये गैरसमज झालेला असतो आणि तिला रूममध्ये बंद करण्यात आलेलं असतं. अर्णव तिला म्हणतो की तुमच्या मुलींचं काय? एक गेला की दुसरा, दुसरा गेला की तिसरा मुलगा तुम्ही पटवता. लग्नाचं काय सांगतेस? लग्न मोडलं तर मोडलं. ते सगळं ईश्वरीला इथे आठवत असतं. तिला अर्णव म्हणतो, तू जर मुलगी नसतीस ना, तर तुझ्याबरोबर काय केलं असतं ना, तुला सुद्धा माहिती नाही आहे. मुलगी आहेस ना म्हणून सोडतोय तुला, असं अर्णव ईश्वरीला म्हणतो आणि ईश्वरीचा खूप जास्त अपमान करतो. या सगळ्या गोष्टी ईश्वरीला आठवत असतात. आजूबाजूने खूप गाड्या चालत असतात. ती सुद्धा घाईघाईने आता घरी येण्यासाठी गाडी फास्टमध्ये चालवत असते. पण जेव्हा अर्णवचं शब्द तिच्या कानावरती पडतात तेव्हा तिचा तोल जातो आणि ती गाडीवरून पडणार. तेवढ्यातच ईश्वरीने आपली गाडी सावरलेली असते. तिला एका गोष्टीची भीती वाटत असते, की आपल्या चुकीची शिक्षा ताईला मिळायला नको, नमूताईला मिळायला नको आणि तिचं लग्न पुन्हा एकदा मोडायला नको, अशीच तिची इच्छा असते आणि त्यासाठी ती घाईघाईने घरी येत असते. पण ईश्वरीला माहितीसुद्धा नसतं, की घरी एवढा मोठा प्रॉब्लेम ऑलरेडी झालेला आहे. तिला वाटत असतं, अभिषेकने सगळं काही नीट केलं असेल. नमू आता शांतपणे बसलेले असते. नमूला आठवत असतं, कशा पद्धतीने अभिषेकची आई म्हणालेली असती, "दुकान आम्हाला नकोय, दुकान अभिषेकलाच हवं होतं." तरी ते नम्रताला विश्वास बसत नसतो. नमूला असं वाटत असतं, अभिषेक खूप चांगला आहे. त्याचे आई-वडीलच वाईट आहेत, म्हणून त्यांना दुकानाबरोबर सगळी प्रॉपर्टी हवी आहे. पण इथे तर अभिषेकलाच त्यांचं दुकान हवं असतं. ही गोष्ट नमूला कळते, तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकते. तिला खूप मोठा धक्का बसतो. तिला अभिषेक चांगला मुलगा वाटत असतो. पण जेव्हा तो म्हणतो, की मला दुकान हवं होतं आणि जर दुकान मिळालं नाही, तर मी बोहल्यावरती चढणार नाही, मी हे लग्न नाही करणार, असं म्हणून तो सरळ लग्न मंडपातूनच निघून जातो आणि ही गोष्ट नमूला खूपच जास्त आता त्रास देत असते. तिला वाईट वाटत असतं. लग्न मोडण्यापेक्षा आपली मुलाची निवड चुकली होती का? या गोष्टीचं दुःख तिला जरा जास्तच झालेलं असतं. तर सुप्रिया येते आणि म्हणत असते, "नमू बाळा, तू अशी का बसलीस गं? हे बघ स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आणि ईश्वरी कुठे आहे? तुला काही माहिती आहे का? ईश्वरी मगापासून घरी आलेली नाही आहे. आता तर रात्र झाली. कुठे गेली असेल ही मुलगी? तिच्याबरोबर काही वाईट तर घडलं नसेल ना?" तेव्हा वसू म्हणत असते, "राहू द्या तुमच्या सगळ्यांचं. ईश्वरी, ईश्वरी, त्या मुलीला काळजी आहे का आपली?" तेव्हा सुप्रिया म्हणत असते, "वसुताई, असं का झालं आपल्या नमूबरोबर? अहो बघा ना, तिचा साखरपुडा आधी मोडला होता. त्याच्यानंतर एवढं चांगलं स्थळ चालून आलं होतं. पण बघवलं नाही कुणाला आणि ते लग्नसुद्धा मोडलं. कसं वाटत असेल माझ्या नमूला?" तेव्हा इकडे आता काका येतात. सुप्रिया विचारत असते, "काय हो, ईश्वरीचा काही पत्ता लागला का? कुठे आहे इशू? अजून कशी घरी आली नाही आहे ती?" तेव्हा काका म्हणतात, "अगं सुप्रिया, मी सगळीकडे शोधलं. इशू कुठे आहे कुणालाच माहिती नाही आणि कुठे गेली असेल दुकानाचे पेपर घेऊन, सापडतच नाहीये. कधी एकदा घरी येते असं झालंय. ती फक्त सुखरूप असायला हवी, बाकी मला काही नको." इथे काकांना तरीसुद्धा ईश्वरीची काळजी वाटत असते. ते म्हणत असतात, "कुठे गेली आहे काय माहिती? लवकर येऊ दे देवा घरी. मला तर खूप जास्त काळजी वाटते." तेव्हा वसू म्हणत असते, "तुम्हाला ना फक्त त्या मुलीचीच काळजी आहे. घ्या तिला अजून डोक्यावरती घ्या. तरी मी तुम्हाला म्हणत असते, की तिला एवढं डोक्यावरती बसवू नका म्हणून, तिचे एवढे लाड करू नका म्हणून. तरी पण नाही, तुम्हाला काही अक्कल नाही आहे. नुसते आपले ईश्वरी, ईश्वरी करत बसता. काय गरज आहे तिला एवढं डोक्यावरती घ्यायची? कुठे गेली असेल आता? अजून घरी नाही आली ती आणि बरोबर तिच्या दुकानाचे पेपरसुद्धा आहेत. आता जर ती फाईल वगैरे तिच्याकडून हरवली, तर काय करायचं आपण?" तेव्हा ईश्वरी घरी आलेली नसते. नमूला त्याची काळजी वाटत असते. नम्रताला माहिती असतं, की ईश्वरी कुठे आहे, तरीसुद्धा ती काही सांगायला तयार नसते.
तर इथे ईश्वरीला अर्णव तिला जे काही बोललेलं असतो ना ते सगळं आठवत असतो, की तुम्ही मुली कशा असतात ते मला बरोबर माहिती आहे. तर मुलांबद्दल तिचं जे मत असतं ते पूर्णपणे चेंज झालेलं असतं. तिला अर्णवचा खूप जास्त राग यायला लागलेला असतो. तेव्हा नमू मात्र शांतपणे आता ईश्वरीची वाट बघत असते. तेव्हा इकडे सुप्रिया म्हणत असते, "नमू, बाळा तुला तरी माहिती आहे का? इशू कुठे गेली ते सांग. सांग ना बाळा, कुठे गेले इशू? तुला काही सांगून गेली आहे का? एरवी तर तुम्ही बहिणी एकमेकींना सगळं सांगता ना, मग ह्या वेळेला तुला न सांगता ते कशी बरं जाईल? मला चांगलंच माहिती आहे की तुला माहिती आहे इशू कुठे गेले, तुला सांगून गेले असेल ना?" तेव्हा नमू म्हणते, "नाही, नाही आई, मला नाही माहिती इशू कुठे गेली ती." आणि ती पुन्हा म्हणते की आम्ही दोघीजणी. तेव्हा सुप्रिया म्हणते, "काय दोघीजणी?" तेव्हा नमू गप्प बसते. ती सांगायला सुद्धा घाबरते आणि म्हणते की "नाही आई, मला नाही माहिती इशू कुठे गेली ती." तेवढ्यातच इशू आता घाईघाईने गाडी घेऊन आलेली असते आणि ती लगेच मनामध्ये म्हणते की एवढी शांतता, सगळं काही ठीक तर असेल ना? देवा, माझ्या चुकीमुळे माझ्या नमूताईचं लग्न मोडायला नको, नाहीतर ते मी सहन नाही करू शकणार. आज तिचं लग्न ठरलं होतं म्हणून आम्ही सगळेजण किती खुश होतो. ती लग्न मंडपात येते, बघते तर काय, काही लोकं थांबलेले असतात. पण इशू म्हणत असते की एवढी शांतता. आणि जेव्हा इशूला सगळेजण बघतात, तेव्हा सगळेजण तिच्याकडे रागाने बघतात आणि म्हणत असतात की बघा, आता आल्यात ह्या मॅडम, बहिणीचं लग्न मोडलं, त्याचं काहीच नाही वाटते हिला. तेव्हा इशूला हे सगळं ऐकून खूप मोठा धक्का बसतो. आधीच नमूचा एक साखरपुडा मोडलेला असतो. त्याच्यामध्ये हे दुसरं स्थळ तिला चांगलं आलेलं असतं, पण ते सुद्धा मोडलेलं असतं. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी आपण जबाबदार आहोत का, असं सुद्धा तिला वाटतं. तेव्हा सगळे लोकं आता निघून जातात लग्न मंडपातून. कुणीही थांबायला तयार होत नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते की "आई, अगं मी." तेव्हा सुप्रिया म्हणते, "हे बघ ईश्वरी, इथे आता काही बोलू नकोस, कारण मला बाहेर तमाशा नको आहे. जे काही बोलायचं आहे ते आतमध्ये चल. मला आतमध्ये तुझ्याशी आता बोलायचं आहे." ईश्वरी म्हणते, "आई, एकदा ऐकून तरी घे ना." सुप्रिया म्हणते, "ईश्वरी, तुला कळत नाही का एकदा सांगून? अक्कल नाही आहे तुला? सांगते ना मला सगळ्यांच्या समोर तमाशा नाही करायचा आहे म्हणून. मग तरीसुद्धा इथे का उभी राहिलीस? चल आतमध्ये, आतमध्ये चल." सुप्रिया इथे इशूला आतमध्ये घेऊन येते आणि म्हणते, "काय आहे हे सगळं? सांग ना काय आहे हे? हे सगळं करून तुला काय मिळालं? दुकानाचे पेपर घेऊन तुला घराबाहेर कुणी जायला सांगितलं होतं?" तेव्हा इथे नमू म्हणते की "ते सगळं जाऊ दे. इशू, तू ठीक आहेस ना? तुला काही झालं तर नाही ना?" तेव्हा इशू म्हणते, "ताई, मी ठीक आहे. मला काही नाही झाले. पण अगं तुझ्याबरोबर हे काय घडलं? तुझं लग्न मोडलं, पण कसं काय? मी गेले होते ना जिजूंजवळ बोलायला. ते मला म्हणाले होते मी सगळं काही नीट करतो म्हणून. मग त्यांनी काहीच केलं नाही का? अगं ते मला म्हणाले होते, तू अजिबात काळजी करू नको म्हणून मी सगळं काही ठीक करून टाकेन. मला तर वाटलं होतं की जिजू आता सगळं बढिया करून टाकतील. पण हे काय झालं ताई? तू ठीक आहेस ना?" तेव्हा नमू म्हणते, "हो, मी ठीक आहे. तू नको काळजी करू. पण तू व्यवस्थित आहेस ना? तुला एवढा उशीर का झाला?" तेव्हा सगळेजण तिला आता ओरडत असतात. काका म्हणतात, "इशू, तू कुठे गेली होतीस दुकानाचे पेपर घेऊन? ते आधी आम्हाला सांग." वसू म्हणत असते, "ही मुलगी दिवसेंदिवस डोक्यात बसत चालली. डोक्यावरती बसली तुमच्या." तेव्हा इशू म्हणत असते की "बाबा, मी तुमचं आणि त्या लोकांचं बोलणं ऐकलं." आणि इथपासून ती सगळं काही सांगायला सुरुवात करते. अभिषेकची आई म्हणते की "आम्हाला तुमचं मिठाईचं दुकान हवं आहे. तुम्ही ते दुकानसुद्धा आमच्या नावावरती करून टाका. म्हणजे मग माझ्या मुलाला मी इथे बोलवेन आणि तो बोहल्यावरती चढेल." तेव्हा नमू तिला सांगते की "या लोकांना आपल्याकडून आपली प्रॉपर्टी हवं आहे, आपलं दुकान हवं आहे." तेव्हा इशू म्हणत असते, "ताई, तुला पक्कं माहिती आहे ना की हे जिजूंना माहिती नाही आहे? आणि मग मी जाऊन जिजूंजवळ बोलते आणि त्यांना त्यांच्या आईवडिलांना समजवायला सांगते. जिजू सगळं काही बढिया करतील." तेव्हा इथे अभिषेक म्हणतो, "तू काळजी करू नको, मी सगळं काही नीट करेन." तेव्हा इशू म्हणते की "मला असं वाटलं होतं की इथे जिजू आले असतील, त्यांनी सगळं ठीक केलं असेल, पण इथे तर एवढा मोठा गोंधळ होऊन बसला आहे." तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, "आई, मी खरं सांगते, मी मुद्दामून काय नाही केलं आहे गं. मी जेव्हा त्या हॉटेलमध्ये गेले, तेव्हा तिथे काही लोकांचा गैरसमज झाला. त्यांनी मला त्या स्टेजवरती नेलं
आणि तिथे चालायला सांगितलं. त्या लोकांना वाटलं की मी वेगळीच कोणीतरी आहे. त्यांनी मला एका हॉटेलच्या रूममध्ये बंदिस्त करून ठेवलं. मी त्यांना सांगत होते की मी ती मुलगी नाही आहे, माझ्या बहिणीचं लग्न आहे, मला जाऊ द्या, माझ्यामुळे तिचं लग्नसुद्धा मोडू शकतं. मी असं सुद्धा त्यांना सांगितलं, पण त्या लोकांनी काही मला सोडलं नाही आणि आता त्यांनी मला सोडून दिलं. तेव्हा इशू म्हणत असते, आई मी खरं सांगते, जे काही सांगते ते सगळं खरं सांगते. त्या लोकांनी मला डांबून ठेवलं होतं. जिजूंजवळ बोलल्यानंतर मी लगेच घरीच यायला निघाले होते. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, इशू अगं काय करायचं तुझं? काय गरज काय होती तुला दुकानाचे पेपर घेऊन जायची? त्या लोकांना दुकान द्यायचं होतं. तेव्हा इशू म्हणते की आई अगं हे काय बोलतेस तू? आपल्या बाबांनी एवढ्या कष्टाने हे दुकान मिठाईचं उभं केलं होतं आणि ते दुकान आपण त्या लोकांना देऊन टाकायचं. अगं आपली रोजीरोटी आहे ती. आपलं बाबा ते दुकान चालवतात ना. तेव्हा वसू म्हणते, अगं तुला काय करायचं आहे? इथे रीतच असते ती. नवरदेवाकडची लोकं आपल्याकडे जे मागतात ते आपल्याला द्यावं लागतं आणि दुकानाचं पेपर गेले असते तर गेले असते. माझ्या नमूचं लग्न तर मोडलं नसतं ना. तिचं लग्न तरी व्यवस्थित पार पडलं असतं. पण तुझ्या या महानतेच्यामुळे काय झालं बघतेस ना. नमूच्या डोळ्यात पाणी आहे. तर इथे नमूला एवढं काही वाईट वाटलेलं नसतं, कारण ते लोकंसुद्धा चुकीचंच असतात. तेव्हा वसू म्हणत असते की तुझ्या या अतिलाडामुळे आज आम्हाला हा दिवस बघावा लागतोय. तरीसुद्धा मी सांगत होते, या मुलीचे एवढे लाड करायची अजिबातच गरज नाही आहे. काय गरज आहे हिचे एवढे लाड करायची? तेव्हा ईश्वरी म्हणते, अगं आत्या, रीत जरी असली म्हणून आपण आपल्या बाबांचं दुकान त्यांना का द्यायचं? त्या लोकांचा काय अधिकार आहे? सगळा अधिकार तर आपल्या बाबांचा आहे ना. तेव्हा वसू म्हणते, गप्प बस गं तू. तू आहे ना शेवटीला हे सिद्ध केलेलं आहेस की तू या घरातली मुलगी नाही आहेस. मला तर वाटतं की तुझे आई गेल्यानंतर उगाच दादा तुला इथे घेऊन आला आणि एवढं डोक्यावरती बसवलं तुला, एवढे लाड केले. कळलं ना? कारण तू नमूची सख्खी बहीण नाही आहेस, हे तू पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहेस की तू दादाची सख्खी मुलगी नाही आहेस म्हणून. का केलंस तू असं? सांग ना का केलंस? तुला माहिती आहे ना, बाबा तुला या घरामध्ये आसरा देण्यात आला आहे. तू काही नमूची सख्खी बहीण आहेस का? त्याच्यामुळे तिच्यावरती हक्क गाजवतेस आणि तिच्या भल्याचा विचार करायचा ठेका घेतेस. हे बघ दादा, तरीसुद्धा मी म्हणत होते की ही मुलगी आपल्या घरामध्ये आल्यानंतर काही ना काहीतरी गोंधळ होईलच आणि या घरामध्ये आल्यापासून ती गोंधळ करते आणि या मुलीने दाखवून दिले की तिचं आपल्याबरोबर रक्ताचं नातं नाही आहे, म्हणूनच ते आपल्याबरोबर अशी वागली. तेव्हा सुप्रिया तिचं म्हणणं ऐकते आणि तिलासुद्धा ते पटत असतं. तेव्हा इशू म्हणते, आत्या अगं काय बोलतेस तू हे? असं खरंच नाही आहे. तेव्हा वसू म्हणत असते की मी जे काही बोलते ना तेच खरं आहे, म्हणून तू हे सगळं केलंस. तुला बघवत नाही आहे का नमूचं सुख डोळ्यात सळतंय तुझ्या? पहिलं लग्न मोडल्यावर सुद्धा एवढं चांगलं स्थळ चालून आलं, त्याच्यामुळे सगळं चांगलं झालं असतं. पण तुझ्या मूर्खामुळे आज माझ्या नमूला हा दिवस बघावा लागतोय. तेव्हा सुप्रिया म्हणते, असं का केलंस तू? सांग ना इशू, असं का केलंस? अगं मला तर तुझ्याकडून किती अपेक्षा होत्या आणि तू तू इथे नमूचं लग्न मोडून टाकलंस. तू आता सिद्ध करून टाकलंस की तुझं आमच्याजवळ रक्ताचं नातं नाही आहे. बहीण गेल्यानंतर तुला मी इथे घेऊन आले कशासाठी? तर चांगला आसरा मिळावा, सगळं चांगलं व्हावं तुझं, म्हणूनच ना. मी कधी तुमच्या दोघींमध्ये भेदभाव केला नाही, पण आज तुझ्यामुळे मला हा दिवस बघावा लागतोय. इशू, तू जे काही वागली आहेस ना ते मला अजिबात पटलेलं नाही आहे. मला अजिबात आवडलेलं नाही आहे हे. तू पुन्हा एकदा सिद्ध केलेस की तू या घरामध्ये माझी सख्खी मुलगी नाही तर सावत्र पण नाही, तर बहिणीची सांभाळलेली मुलगी आहेस, कळलं का? इशूला हे सगळं ऐकून फार वाईट वाटतं. ती दुखावली जाते. काका म्हणत असतात, तरीसुद्धा तुम्ही दोघीजणी तिला काही बोलू नका. पण तरीसुद्धा वसू आणि सुप्रिया दोघीही ऐकत नाही आणि सरळ इशूला वाटेल तसं बोलतात की रक्ताचं नातं नाही, तुला आम्ही डोक्यावरती बसवले तेव्हा आमचा गैरफायदा घेतेस. हे सगळं करून काय मिळालं तुला? नमूच्या मोडलेल्या लग्नासाठी तू जबाबदार आहेस. हे सगळं वसू आत्या आणि त्याचबरोबर सुप्रिया इशूला ऐकवतात. तेव्हा काका म्हणत असतात की सुप्रिया, आज तू जे काही बोलीस ना इशूला, खूपच जास्त वाईट होतं गं, चुकीचं होतं ते. एवढं बोलायला नको होतं. ती मुलगी आपल्याबरोबर तशी कधी वागते का? उलट ती आपल्यावरती किती जीव टाकते. आपण तिला थोडासा जीव लावतो आणि ती मात्र आपल्याला खूपच जीव लावत असते. पण आपण ते सगळं विसरतो आणि आपलंच लक्षात ठेवतो. असं का बरं? तेव्हा काका म्हणतात, इशू किती धावपळ करते तुला पण चांगलंच माहिती आहे आणि ती आपल्या बहिणीचं इथे भलंच बघते. ते आधीपासून म्हणत असते की ताईचं सुख ज्याच्यात आहे
ते सुख माझं. तिच्या डोळ्यामध्ये मला फक्त आनंद दिसला पाहिजे, अश्रू कधीच नाही. तिचं लग्न ठरल्यानंतर इशूला असं वाटत असतं की आता ताई दूर होईल, पण तिच्या मनासारखा जोडीदार तिला मिळाला आहे, तिला चांगलं सांभाळणारा. अशा इथे आठवणींमध्ये ती आता रडत असते की असं का झालं म्हणून. का माझ्याबरोबर असं झालं, ताईबरोबर असं झालं, त्या लोकांना आमचं दुकान का हवं होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी मोडलेलं लग्न. सुप्रिया म्हणत असते की तुम्ही ऐकून तरी घ्या ना, हे बघा सगळं काही ठीक होईल, तुम्ही नका काळजी करू. पण तरीसुद्धा इथे आता अभिषेकची आई काही ऐकायला तयारी नसते. तेव्हा सुप्रिया म्हणते मी पाया पडते हवं तर. तेव्हा इशू म्हणत असते आई अगं तू कशाला पाया पडतेस, हे लोक कसे आहेत ना तुला नाही माहिती. आणि तिला आता झोप येत नसते, ती रडत असते. तिकडे अर्णवसुद्धा विचारातच असतो. तो सुद्धा काही झोपलेला नसतो. तो आपल्या आईवडिलांचा फोटो बघत असतो आणि इथे इशूसुद्धा आपल्या आईवडिलांचा फोटो लॉकेटमध्ये बघत असते. तेव्हा इकडे ती म्हणते आई बाबा का तुम्ही मला लवकर सोडून गेलात, तुम्ही नाही जायला हवं होतं. तर इथे अर्णवला आठवत असतं जेव्हा अंजली आणि तो दोघेजणं दरवाजा उघडण्यासाठी आईला सांगत असतात, त्यावेळेला त्याच्या आईने फाशी लावून घेतलेली असते आणि ते चित्र अर्णवच्या समोर उभं राहिलेलं असतं. ते बघितल्यानंतर त्याला तिथून आपली आई खूपच जास्त आठवत असते आणि तो हसणं वगैरे सगळं काही विसरून गेलेला असतो. तर इथे आता इशू आपल्या आईवडिलांचा फोटो लॉकेटमध्ये बघत असते. तेवढ्यात तिला काही झोप येत नाही. ती सरळ उठते आणि बाहेर निघून येते. तेव्हा इकडे ओढणी घेतल्यानंतर ती घरामध्ये कुणाला काही विचारपूस करायला थांबतच नाही. ती एकदाची घराच्या बाहेर पडते. तिचा श्वास कोंडल्यासारखं तिला होत असतं. जो काही माणूस तिला बोललेला असतो ते सगळं तिने मनात हे ठेवलेलं असतं साठवून आणि म्हणूनच तिला त्या गोष्टीचा त्रास होत असतो. तेव्हा इशू आता मार्केटमध्ये येते आणि दुकानाचा दरवाजा उघडते. दरवाजा उघडते आणि सगळीकडे बघत असते आपलं मिठाईचं दुकान. तेव्हा इशू म्हणत असते की माझ्या बाबांनी कष्टाने उभं केलेलं हे दुकान. आणि ती माचीसची तिथून आता काडी घेते, माचीस घेते. 2 सिलेंडरमध्ये लावून ठेवलेले असतात. त्या सिलेंडरवरून सुद्धा इशू हात फिरवत असते. तिच्या मनामध्ये वेगळेच आता भाव आलेले असतात. जे काही माणसं तिला बोललेले असतात सगळं तिला आठवतं. त्या गोष्टीचा तिला त्रास होत असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इशू म्हणत असते की ताई हे जे काही घडतंय ना माझ्याबरोबर ते सगळं त्या मुलामुळे घडतंय. तो मला दिसू दे गं, त्याला असा चांगला धडा शिकवते ना, चांगली वाट लावून टाकते त्याची. त्याच्यामुळे आज आई माझी माझ्याजवळ बोलत नाही आहे. तेव्हा अंजली म्हणत असते की बंटी अरे बघ ना आपण ही घंटा तिथे बांधायला विसरलो. घंटा बांधायची असते आणि मनामध्ये इच्छा बोलायची असते. आता मी पुन्हा ह्या शिड्या कशा चढू. तेव्हा अर्णव म्हणतो त्याची गरज नाही आहे, तू दे माझ्याकडे, मी जातो आणि बांधून नेतो. तेवढा तिथे इशूसुद्धा येते आणि झाडाला घंटी बांधत असते आणि इथे अर्णवसुद्धा येतो आणि झाडाला घंटी बांधतच असतो. तेवढ्यातच इथे अर्णव पुढे गेल्यानंतर त्याने बांधलेली घंटी ही खाली पडते. तेव्हा इशू ती घंटी उचलते आणि म्हणते 1 मिनिट थांबा, हे बघा तुम्ही बांधलेली घंटी खाली पडली, थांबा ना 1 मिनिट, कोण आहात तुम्ही. तेव्हा अर्णव मागे वळून बघतो. तेव्हा इशूला खूप मोठा धक्का बसतो. तिला आधीच त्याचा राग आलेला असतो आणि पुन्हा तो तिला मंदिरामध्ये सुद्धा दिसतो.